1921 रोजी ह्याचं तुम्हाला हे दुसरी कॉपी मिळणार आहे, आता थोड्या वेळात देतो. 10 ऑक्टोबर 1921 रोजी पुणे GPO आपलं जी 100 वर्षापेक्षा जास्तची इमारत आहे, म्हणजे ती आता 120 पर्यंत असेल त्याची आयुष्य त्या इमारतीचं आतापर्यंत. तर त्याच्या एक व्हरांड्यामध्ये एक कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे एक सहकारी तत्वावर एक संस्था स्थापन झाली. सर ह्युबर्ट सॅम्स हे इंग्रज अधिकारी होते की जे ब्रह्मदेशात पण त्यांनी त्यावेळेला संस्था स्थापन केल्या. मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबई पोस्टल सोसायटी सुरू केली, की आपल्यापेक्षा 4 वर्ष आधी सुरू केलेली. त्यानंतर 1921 साली ही सोसायटी सहकार तत्वावर आपली त्यावेळेला टेलिकॉम डिपार्टमेंट होतं, म्हणजे ते टेलिग्राफ पोस्ट असं एकत्र तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा उद्देश काय होता की महायुद्ध नुकतंच संपल्यामुळं जे पगार आहेत ते टेलिग्राफ डिपार्टमेंटला अन्नधान्यासाठीच पुरत नव्हते, म्हणजे पोस्टमन लोकांना. मग त्यावेळेला वस्तू विनिमयासारखा धान्य दिलं जायचं सोसायटीतर्फे आणि त्याचे पगारातून त्या धान्याची किमतीची वसुली हप्त्याने व्हायची. म्हणजे ह्या तत्वावरती सोसायटी त्यावेळेला चालू झाली. पुढे SG करमरकर यांनी सोसायटीला बँकेचं स्वरूप दिलं. आपली स्वतःची GPOची जी इमारत आहे तिचा पहिला मजला 1942 साली तयार झाला आणि 1946ला दुसरा मजला. अशी GPOच्या एंट्रीला आता आपण दरवाजाने ज्या आतमध्ये जातो GPOला मागचा दरवाजा, त्या दरवाजा गेटवरच आपली इमारत आहे. तर जी गेटवर जी GPOच्या इमारत आहे आपली मागच्या दरवाजाची, ती पोस्टाची आपली सोसायटीची जुनी इमारत आहे, म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीची. दुसरा मजला 1946 आहे. आणि त्यानंतर असंख्य आमचे सभासद असतील, कर्मचारी, त्यानंतर संचालक मंडळ, पदाधिकारी, त्यांच्या अथक प्रयत्नातून ही त्या संस्थेने शताब्दी पूर्ण केली. विशेषतः 2000 साली जे आत्ताचं जे विद्यमान पॅनल आहे संघर्ष पॅनल, त्या संघर्ष पॅनलनी संस्थेवर सत्तारूढ झाले आणि नलावडे साहेब, नागेश कुमार नलावडे, कॉम्रेड नागेश कुमार नलावडे यांनी या संस्थेला आज हे स्वरूप प्राप्त करून दिले. धुमाळ साहेब, दीपक धुमाळजी पण तेव्हापासूनच आहे. तर त्यावेळेला म्हणजे व्यवसायाभिमुख कसं होईल, आपल्याला प्रॉपर्टीज निर्माण करायच्या संस्थेच्या. त्याच्यानंतर त्या ठिकाणी फर्निचर चांगलं करायचं, म्हणजे त्याचबरोबर पोस्ट खातं किंवा BSNL जे आपल्याला इमारती भाडेतत्वावर देईल, त्यांच्या स्वतःच्या इमारती, त्या ठिकाणी छानपैकी सोसायटी स्थापन करायची, म्हणजे ऑफिस चालू करायचं. अशा पद्धतीने आपण आता एक शिवाजीनगरला आपली शाखा होती, ती आता इथं शिफ्ट झालेली. आपली GPOची शाखा आहे, सांताक्रूज आहे, कल्याण आहे आणि औरंगाबाद आहे. अशा 5 ठिकाणी आपल्या शाखा आता कार्यरत आहेत. त्याबरोबर आपण एक दापोडीला हॉलिडे होम घेतलेले, म्हणजे समजा कोकणात आपले सभासद फिरायला गेले तर त्यांना अगदी 500 रुपये 1000 रुपये या दरावर आपण तिथं त्या हॉलिडे होम राहायची सोय करतो. एमरल्ड हॉल एक महत्वाकांक्षी आमची योजना होती. बराच काळ स्वप्न पाहिल्यानंतर 2015 साली तिचं बांधकाम चालू झालं आणि 2018ला ते कार्यान्वित झालं. तर महाळुंगे येथं हायवे लगतच आपला एक साधारणतः 38,000 स्क्वेअर फुटाचा तो प्रकल्प आहे आणि त्याच्यात 5 मजल्याची इमारत असून 3 मजले वातानुकूलन येते आणि त्यावरचे 18 रूम्स आणि 2 डॉर्मेटरी राहण्याची सोय. म्हणजे सभासदांच्या मुलींच्या मुलांच्या लग्न कार्यासाठी किंवा इतर कुठल्याही मंगल कार्यासाठी ती अतिशय उपयुक्त अशी मल्टीपर्पज हॉल आम्ही त्याला म्हणतो. तिथं केटरिंगची पण सोय, राहण्याची सोय आहे, पार्किंग प्रशस्त आहे. तर हे पगारदार संस्थेच्या मानाने हे एक मोठं उपलब्धी आहे असं मला वाटतं. की त्याच्यानंतर आम्ही अनेक योजना राबवतो, म्हणजे कर्ज तर 7 प्रकारची देतो. साधारणतः 50 लाखापर्यंत आपण सभासदांना कर्ज देतो. सामान्य पोस्टमन, लाईनमन, BSNLचे किंवा मेलमन, RMSचे हे 3 खात्यांचं कर्मचाऱ्यांची संस्था आहे. पोस्ट, BSNL आणि RMS म्हणजे पोस्टाचा विभाग आहे, रेल्वे मेल सर्व्हिस म्हणतात त्याला. तर संस्थेची लेख आणि कन्यादान योजना, मुलींसाठी आपण आता जस्ट ऍड केलं की लेख वाचवा, लेख शिकवा असं म्हटलं जातं. आपण ते घोषवाक्य ऐकतो, परंतु त्या बाबतीत काम करणारी ही संस्था आपली प्रत्यक्षात त्याच्यावर कारवाई करत असते. साधारणतः मुलीचं लग्न झालं, म्हणजे लग्न ठरलं की एक पत्रिका सादर केली तर सभासदांनी पत्रिका सादर केल्यावर आपण त्यांना त्याच क्षणी 11,500चा चेक देतो
आणि मुलगी 2013 सालापासून एक योजना आहे आमची, ती अतिशय महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना आहे. 1/1/2013 पासून सभासदांना मुलगी झाली की त्याने फक्त आम्हाला 1 वर्षाच्या आतमध्ये बर्थ सर्टिफिकेट द्यायचं, त्याची झेरॉक्स द्यायची. त्या झेरॉक्सवर आम्ही वेगळी ठेव करतोय. ती मुलगी ज्या दिवशी 18 वर्षाची पूर्ण होईल तेव्हा त्याच्या खात्यावर 50,000 जमा होते. 2013 पासून या योजनेला ₹1 कोणी आणून इथं भरत नाही, संस्था पैसे कापते आणि संस्थेकडून डायरेक्ट तुम्हाला RTGS ने पैसे येतात. म्हणजे चेक येतात, BSNLचे RMS आणि पोस्टलचे पण चेक येतात किंवा RTGS ने येतात. त्यामुळे आम्हाला वसुलीला कुठे जायला लागत नाही. NPA आहे पण तो अतिशय नगण्य आहे, 1.5 वगैरे. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे व्यसनी आहेत, जे ड्युट्या करत नाही, त्यांचा असल्यामुळं तो इफेक्टिव्ह रेट त्याचा कमी पडतो, जरी 2-9%. आणि हे म्हणजे ऑडिट प्रूव्ह आहे, ते काय म्हणजे हे करायला नाही. आणखी दुसरा एक प्रश्न, ठेवीदारांच्या आता पहिली गोष्ट, ज्या वेळेला आता मध्यंतरी BSL मध्ये मास रिटायरमेंट झाली, म्हणजे 80,000 सभासद, 80,000 भारतभरातले कर्मचारी सेवानिवृत्त आले. त्याचवेळी पुणे सोसायटीचे जे 6,500 सभासद होते त्यातले 3,000 31 जानेवारी 2020ला रिटायर आले एका दिवशी. व त्या सभासदांकडून येणे कर्ज होतं 33 कोटी आणि त्यांचे शेअर्स होते 22 कोटी. आणि ती वरती दिल्लीत असं झालं होतं की BSNLच्या लोकांचे पैसे बाकीचे कोणाला द्यायचे नाही तर त्यांना द्यायचे रिटायरमेंटचे. परंतु त्यावेळेला संघटना मदतीला आली. त्यावेळेला दिल्लीमध्ये एक अकाउंटंट होते त्या खात्यात की ज्यांना पुण्यात असताना आम्ही कर्ज दिलं होतं, त्याच्यावर त्यांचं घर झालं. तर त्या 16-17 लाखाचा आम्हाला उपयोग झाली. त्यांनी तिथे लावून धरलं की नाही सोसायट्यांचे पैसे आलेले होते, पण त्यामुळे आमची वसुली पूर्ण झाली एकदम. जे तुम्ही हॉलिडे होम्सचं सांगितलं किंवा जे तुमची म्हाळुंगेला बिल्डिंग झालेली आहे, तर त्यामध्ये पत्रकारांना पण काही इन्व्हॉल्व करून घेता येईल? पत्रकार आता इंडिव्हिज्युअल पत्रकारांसाठी म्हणता येणार नाही, पण पत्रकार संघ जो आहे ना, पत्रकार संघाचा कुठलाही कार्यक्रम असेल ना,